श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहिलं की बरेच दिवस झाले मीन राशीमध्ये सगळे ग्रह बसले होते, त्यामुळे आपल्याला काही काही घटना ऐकायला मिळत होत्या। आता हळूहळू ग्रह मोकळे होत चालले। त्याचप्रमाणे नुकताच गुरुसुद्धा बदललेला आहे। गुरु महाराज वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये आलेले आहेत। तर गुरु महाराजांचं ज्यांना गुरु 4था 8वा आणि 12वा आहे, म्हणजे मीन, वृश्चिक आणि कर्क राशीला, तर या लोकांनी काय दान धर्म करायचे ते मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी पुन्हा सांगते। जर केलं नसेल तर या गुरुवारी तुम्ही चणा डाळ भिजवून एक तर गाईला खायला घाला, किंवा गूळ आणि चणा डाळ एखाद्या दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा कोणत्याही गुरूंच्या देवळात दान करा, अथवा कुठल्याही ब्राह्मणांना तुम्ही दान केलं तरी चालणार आहे। त्याच्यानंतर आता 18 तारखेला राहू बदल होणार आहे। राहू हा उलटा फिरत असतो, त्यामुळे तो मीनेमधून आता कुंभ राशीत येणार आहे। तर राहूसाठी तुम्ही काय रेमेडीज कराल? तर राहूसाठी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला जर उपाय करायचा झाला तर तो असा की तुम्ही जे गरजू मूक बधिर किंवा अंध आहेत तर त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना मदत करू शकता। त्यांना काही अन्नदान करा, अथवा त्यांना काय गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला कुठे दिसले असे व्यक्ती तर त्यांना तुम्ही मदत करा। त्याच्यानंतर उपासना करायची झाली तर शंकराची उपासना, सरस्वतीची उपासना तुम्ही करू शकता। सरस्वतीचा मंत्र म्हणा किंवा शंकराचा ओम नमः शिवाय मंत्र म्हणा, म्हणजेच तुम्हाला राहू चांगली फळं देईल। राहू कोणाला चांगला आहे, कोणाला शुभ किंवा अशुभ आहे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहेच। तिथपर्यंत हे छोटे छोटे उपाय तुम्ही करा। 18 तारखेला राहू बदलणार आहे, त्यामुळे 18 तारखेला सगळ्यांनी शंकराची उपासना नक्की करा। धन्यवाद। आपले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच ॲस्ट्रो रेमेडीज हब या चॅनलवर जाऊन आपले संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता।